अध्याय 11. सद्गुरूच्या शोधात मुरगोडी गावी आलेल्या बाळाप्पांच्या कथेचा पुढील भाग विष्णुबुवा थोरात 11व्या अध्यायात कथन करतात. आपला मनोदय अक्कलकोट गावी सिद्धीत जाईल असं बाळाप्पांना वाटत असतानाच मुरगुडीचे ब्राह्मण त्यांना गाणगापुरास जाण्याचा सल्ला देतात आणि पुढे सांगतात, तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठाने, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. गाणगापूर गावी आलेले बाळाप्पा तेथील दत्तमय वातावरण पाहून आनंदून गेले. अन्य दत्त भक्तांप्रमाणेच बाळाप्पांचाही दिनक्रम सुरू झाला. पहाटे उठून संगमावरती स्नान करून तिथंच बाळाप्पा ध्यान करू लागले. दुपारी सेवेकऱ्यांबरोबर माधुकरी मागून मिळणाऱ्या भाकर तुकड्यावर आपली भूक भागवू लागले. पुन्हा मध्यान्ही स्नान उरकून रात्रीपर्यंत नामस्मरण करू लागले. अशा कष्टांमुळे बाळाप्पांची काया दिवसेंदिवस कृशक होत होती, पण सद्गुरु प्राप्तीची चिन्ह काही दिसत नव्हती. आणि अचानक एके दिवशी स्वप्नात आलेल्या एका ब्राह्मणानं बाळाप्पांना आज्ञा केली, अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. मग चालत चालत बाळाप्पा अक्कलकोट नगरीत येऊन पावले. त्या पुण्य नगरीतील लोकांची स्वामी भक्ती पाहून ते भारावले. स्वामींच्या दर्शनासाठी होणारी गर्दी पाहून आणि समर्थांचा जयघोष ऐकून बाळाप्पा कृतार्थ झाले. बाळाप्पांच्या त्या मनस्थितीचे वर्णन करताना विष्णुबुवा लिहितात, पुण्य पावन देखोन नगरी, बाळाप्पा तोषले अंतरी, पूर्व पुण्य तयांचे पदरी, जन्म सार्थक जाहले. 11व्या अध्यायाची समाप्ती करताना विष्णू थोरात म्हणतात, बाळाप्पा होऊनी सेवे करी, स्वहस्ते करील श्री चाकरी, ती मधुर कथा चतुरी, पुढीले अध्याये परिसावे.